तर राहुल गांधी यांच्या या कार्यक्रमासाठी सरकारच्या वतीनं 30 अटी शर्ती खरं तर घालण्यात आलेल्या आहेत आणि या अटी शर्तींच्या नंतरच या कार्यक्रमाला परवानगी देण्यात आली आहे. बालाजी, मेघना, आपण जर पाहिलं तर राहुल गांधी यांच्या कार्यक्रमासाठी 30 अटी शर्ती आहेत. पहिली अट आहे की कार्यक्रम जो आहे तो दिलेल्या वेळेत पूर्ण करा, दिलेल्या वेळेत संपवा. त्याचबरोबर येणारी जी गर्दी आहे त्या गर्दीचं नियोजन तुम्हाला करावं लागणार आहे. या ग्राउंडच्या आजूबाजूला मेट्रो स्टेशन आहे, रेल्वे स्टेशन आहे, तसेच वेगवेगळे मोठे हॉस्पिटल्स आहेत. त्या सगळ्या हॉस्पिटलला कुठलीही गैरसोय या कार्यक्रमामुळे नागरिकांना होऊ नये याची सुद्धा अट घालण्यात आलेली आहे. आणि आता एक एक विद्यार्थ्यांना जे आहे ते पास घेऊन जे आहे ते सोडण्यात येणार आहे. या सगळ्या विद्यार्थिनी ज्या आहेत त्या इथं आलेल्या आहेत आणि त्या राहुल गांधीची संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहेत, संवाद साधणार आहेत. मात्र त्या अगोदर जे आहे ते पोलिसांकडून सगळी सुरक्षा व्यवस्था आणि ग्राउंडची तपासणी जी आहे ती करण्यात येते आणि त्यासाठी जे आहेत ते या सगळ्या मुली जे आहेत त्या आज विद्यार्थी राहुल गांधींशी संवाद साधतायत आणि मोठ्या प्रमाणात क्या राहुल गांधी से क्या जो फिलहाल मसले चल रहे, जो फिलहाल इश्यूज है, जो स्टूडेंट्स, जो लोक आता स्टुडंट्सला खूप त्रास होते, स्टुडंट सुसाईड करताय, खूप मोठे मोठे विषय आहे. त्या विषयावर आम्ही बोलणार आहे. 2 लाईनी बनवा नाही, 2 लाईनी ते करायला लावायला लागलेत, आम्हाला साईडला ढकलायला लागले. काय प्रश्न विचारला राहुल गांधी? राहुल गांधींना काय सध्या लाईनचा इश्यू नाहीये. सध्या जो इश्यू आहे तो स्टुडंटचा आहे, एज्युकेशन सिस्टमचा आहे. ठीक आहे, त्याबद्दल बोलायचं आहे. कशावर चर्चा व्हावी असं वाटतं? राहुल गांधींनी कुठले मुद्दे आपले जे आहेत दैनंदिन ते मांडले पाहिजे? म्हणजे गर्ल्स बद्दल त्यांनी जे इश्यू आहेत, जे फ्रीडम त्यांना आपल्याला भेटत नाहीये ते आपल्याला भेटलं पाहिजे. त्यासाठी आम्ही इथं आलोय. काय नेक्स्ट इलेक्शन मध्ये ईव्हीएमचा चौकशी केली पाहिजे त्यांनी. गर्ल सेफ्टी जरुरी आहे. सगळ्या विद्यार्थिनी आहेत. काय राहुल गांधींशी काय संवाद साधणार आहेत? एज्युकेशन बद्दल, मुलींबद्दल, मुलींच्या सेफ्टी बद्दल, आणखी परत कुठले प्रश्न गंभीर वाटते जे विचारले पाहिजेत? पेपर लीक जे होत आहे त्याबद्दल, परत त्यांनी जे दिल्लीला जंतर मंतरला जे काही त्यांनी सहभाग घेतला होता ते परत अजून जर काही भविष्यात घडत असेल तर त्यांनी विद्यार्थ्यांच्या सपोर्टमध्ये असंच राहायला पाहिजे, असंच त्यांनी सपोर्ट करायला पाहिजे, हे म्हणणं आहे राहुल गांधींची बद्दल. आपण पाहतोय मेघना, या सगळ्या मुली ज्या आहेत ते छात्रों के गुंज कार्यक्रमासाठी आलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या समस्या घेऊन आलेल्या आहेत. काय राहुल गांधींना विचारायचं आहे? बाबा पोलिसांना विचारणार आहे तुम्ही राहुल गांधींना? सर, आता आपण पूर्ण भारतभरातली कंडिशन बघतोय की शिक्षणाच्या बाबतीत सगळीकडेच जे काही आहे ते निराशाजनक वातावरण आहे. तर आम्हाला राहुल गांधींना एक विचारायचं आहे की तात्पुरते जे काही निर्णय घेण्यात येत आहेत शिक्षणाबद्दल, तर त्या बाबतीत काहीतरी धोरणात्मक निर्णय एक केंद्रीय स्तरावर घेण्यात येईल का? आणि तो धोरणात्मक निर्णय आम्हाला अशा पद्धतीचा हवाय की एखाद्या गरीबाचा मुलगा असू द्या किंवा श्रीमंताचा मुलगा असू द्या, त्यांच्यासाठी ज्या शिक्षण सेवेतल्या संधी असतील त्या सर्वांना समान असल्या पाहिजे. जेनजीशी संवाद साधणार आहेत. नवीन पिढीचे काय समस्या आहेत वाटते तुम्हाला? नवीन पिढीचे आता आपण बघतो आहोत की नीटचा जो पेपर घोटाळा झाला, नीट लीक पेपर घोटाळ्यामध्ये जेनजींनी जे जंतर मंतरवर आंदोलन केलं अभिजित दिपकेंच्या ह्याच्यामध्ये नेतृत्वामध्ये, आम्ही तिथं शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेतला. पण असे टीईटी पेपर घोटाळा असेल, अशा अनेक पेपर घोटाळे आहेत. त्याच्यामुळे आम्हाला राहुल गांधींना याच्यावर प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही ह्याच्यावर कडकच्या कडक कायदा आणून त्यावर काहीतरी करा म्हणून. काय अनेक मुलींना जे आहे ते आता पास दाखवून जे आहे ते प्रत्येकाला सोडण्यात येते. प्रत्येकानं जे आहे ते रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि ते रजिस्ट्रेशन प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये प्रत्येक जण आता पोलीस सुद्धा ही सगळी तपासणी करतायत की या विद्यार्थिनींनी जे रजिस्ट्रेशन केले त्यांना सोडलं जाईल. ज्या विद्यार्थिनी सोबत रजिस्ट्रेशन करायचे त्याच्यासाठी आणखी सुद्धा रजिस्ट्रेशन करता येणार आहे. आणि या सगळ्या विद्यार्थिनी जे आहेत त्या आता मध्ये सोडल्या जात आहेत आणि त्यांच्याशी राहुल गांधी जे आहेत ते दुपारी संवाद साधणार आहेत. राहुल गांधी या सगळ्या मुलींना आता काय वाटते? राहुल गांधींना काय विचारायचे? नाही
बालाजी खरं काय तर राहुल गांधींना विचारणार आहे तुम्ही छात्रों के गूंज मध्ये सहभागी? मी एक पायलट एस्पिरंट आहे आणि इंडियामध्ये फक्त एकच फ्लाइंग स्कूल आहे आणि म्हणजे गव्हर्नमेंट फ्लाइंग स्कूल, ते पण राहुल गांधींच्या ह्यांनी केलं होतं. सो मला असं इच्छा आहे की त्यांनी अजून पायलटसाठी थोडेसे काय म्हणतात, चर्चा करावी. हा, त्यांच्यासाठी थोडी जास्त सुविधा हे केली पाहिजे आणि खूप एक्सपेन्सिव्ह आहे पायलट बनण्यासाठी. लेजिट 1 करोड लागतात, बट एवढं ऍज अ मिडल क्लास नाही होत आणि इवन जे हे देतात एज्युकेशन लोन ते एवढं देत नाहीत. सो त्याच्यावर पण त्यांनी थोडीफार चर्चा केली पाहिजे ही माझी अपेक्षा आहे. राहुल गांधी जे आहे ते वेगवेगळ्या महिलांच्या प्रश्नावर बोलणार आहेत. आणखी कुठले प्रश्न आहेत जे सामाजिक प्रश्न आहेत जे राहुल गांधीने चर्चेला आणले पाहिजे, त्याच्यातून काहीतरी मार्ग निघेल? मला असं म्हणायचं की पहिलं तर एज्युकेशनवरच बोललं पाहिजे, कारण आपली ही इंडिया जी आहे ते यंग कंट्री, एवढे युथ आहे आणि एम्प्लॉयमेंटवर त्यांनी हे घेतलं पाहिजे. जर ते सत्तेत आले तर त्यांनी एम्प्लॉयमेंट, एज्युकेशन आणि बेसिक नीड्स दिलेच पाहिजे, जे ह्या आत्ता जे चालू आहे त्याच्यापेक्षा तर बेटर. वी एक्सपेक्ट इंडिया, लाईक द इंडिया शुड बी बेटर देन दिस. येस, थँक्यू. मेघना, अनेक विद्यार्थिनी आता सहभागी होत आहेत आणि आता सोडण्यातही येते. प्रत्येकाचे वेगवेगळे तर प्रश्न बालाजी, आहेत या आणि त्या- विद्यार्थ्यांमध्ये, या तरुणींमध्ये पाहायला मिळतं आणि महत्वाचं म्हणजे या विद्यार्थिनींची, या तरुणींची संवाद साधण्यासाठीच खरं तर राहुल गांधी सध्या पुण्यात दाखल झालेले आहेत. मात्र पोलिसांचा कडक बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळते. मला वाटतं कार्यक्रमस्थळी जवळजवळ 500 पोलीस अधिकारी या ठिकाणी तैनात असल्याची माहिती आहे. बालाजी, सुरक्षा व्यवस्था कशी आहे? नक्कीच आता जर बघितलं तर हे पोलीस अधिकारी हे सगळे वरिष्ठ अधिकारी आहेत आणि आजूबाजूला जे आहेत ते राहुल गांधींच्या सुरक्षेच्या प्रश्नावरून जे आहेत ते 500 पोलीस अधिकारी जे आहेत ते तैनात करण्यात आलेले आहेत. ज्या बॅरिकेटिंग लावले त्याच्या साईडने आपल्याला महिला पोलीस दिसत आहेत आणि अशा पद्धतीने चारही बाजूने जे आहे ते पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि त्या बंदोबस्तातून कडक सुरक्षा व्यवस्था जी आहे ती तैनात करण्यात आलेली आहे. कुठलाही अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये यासाठी पुणे पोलीस जी आहे ती खबरदारी घेत आहेत आणि पुणे पोलिसांनी या ग्राउंडवरती आता सगळीकडे तपासणी केलेली आहे, ग्राउंडची छाननी केलेली आहे. मधलं जे ग्राउंड होतं जे मुलींना थांबायचे त्या ठिकाणी सुद्धा आता सगळ्या पुरुषांना बाहेर काढून जे ते ग्राउंड साफ करण्यात येत होतं आणि अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी या सगळ्या मैदानावर आता उपस्थित असून सगळे मॉनिटरिंग करतायत आणि प्रत्येक ठिकाणी जे आहे ते तपासणी सुद्धा करण्यात येते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना सोडताना त्यांचे पासेस जे आहेत ते तपासले जात आहेत आणि मोठा पोलीस बंदोबस्त राहुल गांधींच्या या सगळ्या कार्यक्रमाला आज सकाळपासून लावण्यात आलेला आहे आणि त्याबरोबर अनेक वेगळ्या एजन्स्या ज्या आहेत, खासगी एजन्स्या ज्या आहेत त्या सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या सगळ्यांमधून सिक्युरिटी व्यवस्था जी आहे ती पूर्णपणे जे आहे ते व्यवस्थित राहावी याची दक्षता जी आहे ती घेण्यात आलेली आहे. कारण पुणे पोलिसांनी दिलेल्या एका अटीमध्ये तुमची खाजगी सुरक्षा सुद्धा ठेवा असं या सगळ्या अटीमध्ये म्हटलेलं होतं आणि ते सुद्धा आता पाहायला मिळते. आता स्टेजच्या समोर ज्या मुलींना सोडले होते त्या आता हळूहळू ज्या आहेत त्या जमा व्हायला लागलेल्या आहेत आणि राहुल गांधीची उत्सुकता जी आहे ती त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अनेक विद्यार्थिनी यात सहभागी होत आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्या सहभागी होण्यासाठी आता लवकरच्या ग्राउंडमध्ये दाखल झालेल्या आहेत. आणि ताई, काय काय राहुल गांधींना विचारायचं आहे? राहुल गांधींना प्रश्न विचारणार आहे का? संवाद साधणार नाही, आहे? ते ऑडिशन झालेत आधी जे प्रश्न विचारणार आहेत त्या लोकांचे, त्याच्यामध्ये आम्ही नव्हतो. तर आपण बघतोय की अनेक प्रश्न जे आहेत ते विचारले जाणार आहेत, मात्र काही ऑडिशन सुद्धा झालेले आहेत आणि अशा पद्धतीने आता थोड्याच वेळात राहुल गांधी या स्टेजवर येणार आहेत आणि त्यानंतर या सगळ्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. बालाजी, कार्यक्रमस्थळी आपण उपस्थित आहात, जसं आपण दाखवलं की अनेक तरुण जे आहेत कार्यक्रमस्थळी आता दाखल झालेले आहेत. मोठ्या संख्येनं जेनझी वर्ग जो आहे तो राहुल गांधी यांच्याशी संवाद साधण्यासाठी उत्सुक आहे. काँग्रेसचे काही वरिष्ठ नेते कार्यक्रमस्थळी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे का? या परिस्थितीचा आढावा घेण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या नेत्यांच्या वतीनं होतोय का? बालाजी, मेघना, राहुल गांधी ज्या हॉटेलमध्ये थांबले त्याच ठिकाणी सगळे वरिष्ठ काँग्रेस नेते आता उपस्थित आहेत. त्यामुळे इथं कुठलेही काँग्रेस नेते आता पाहायला मिळत नाहीयेत. मात्र जी व्यवस्था उभी करणारी यंत्रणा आहे ते सगळे कर्मचारी आणि सगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्या इथं आहेत आणि आता
सगळ्यांना जे आहे ते आत सोडलं जाते. सगळे वरिष्ठ काँग्रेसचे नेते हे जे राहुल गांधी सोबत आहेत ते राहुल गांधींसोबतच या सगळ्या ग्राउंडमध्ये सहभागी होतील आणि या ग्राउंडमध्ये जे आहेत ते त्यानंतर सगळे जे आहेत ते स्टेजच्या डाव्या साईडला या सगळ्या नेत्यांची व्यवस्था केलेली आहे आणि त्यानंतर हे सगळे नेते जे आहेत ते या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील. आता मात्र कुठलेही वरिष्ठ नेते इथं नाही आहेत. मात्र ज्या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.